जाणार आहोत रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी मनोज लेले हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती? नक्कीच या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। खऱ्या अर्थानं एकूण 13 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि सकाळपासूनच पदवीधर मतदारांचा या ठिकाणी उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरीच्या मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे मतदार आहेत ते मतदानासाठी येताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार या ठिकाणी आहेत। 98,000हून अधिक मतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही बघू शकता की मतदान केंद्राच्या ठिकाणची ही परिस्थिती आहे। एकंदरीतच जर बघितलं तर निरंजन डावखरे भाजपचे आणि रमेश कीर यांच्यामध्येच काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये ही लढत असलेली पाहायला मिळते आहे। जर विचार केला तर एकूण या मतदारसंघामध्ये 2,23,225 मतदार या ठिकाणी आहेत आणि पूर्ण कोकणामध्ये 321 मतदान केंद्र आहेत। सर्वाधिक जे आहेत ते पुरुष मतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येनं सकाळपासूनच या ठिकाणी पदवीधर जे आहेत ते मतदानासाठी आपला हक्क बजावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदीच मनोज, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय कोकण पदवीधर मतदारसंघात देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत आहेत। 13 उमेदवार खरं तर या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात मुख्य लढत होणार आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 5 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे 2.25 लाख मतदार